गोंदियाच्या नवेगाव जलाशयामध्ये आजपासून नौकाविहाराला सुरुवात झालेली आहे। माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते आजपासून या नौकाविहाराला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने श्रीनगर येथील दलझीलमध्ये शिकारा बोटी पाहायला मिळतात, त्याच पद्धतीची शिकारा बोट आज नवेगावांच्या जलाशयामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांना दलझीलचा आनंद आता नवेगावांच्या लेकमध्ये घ्यायला या ठिकाणी मिळणार आहे। ॲक्च्युली नवेगाव स्वतःमध्ये नवेगाव बांध जो आहे हा स्वतःमध्ये खूपच सुंदर आहे। आदरणीय चित्तमपल्ली साहेबांनी ह्या सुंदरतेला ओळखलं आणि त्यावेळेला इथं टुरिझम तयार केलं होतं, पण ते काही कारणास्तव मॅनेजमेंट नसल्यामुळे आणि हे सर्व गोष्टींमुळे इथल्या लोकल बॉडींमुळे हे टुरिझम टोटली संपत गेलेलं होतं। मी ह्या इथलाच लोकल असल्यामुळे मला वाटलं की हे आमच्या एरियामध्ये म्हणजे एवढं मोठं नाव होतं आणि आज ते टोटल नाव संपलेलं आहे। त्याला जिवंत करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून एक हिलटॉप गार्डन तयार केली सुरुवातीला। ॲटोमॅटिक त्या हिलटॉप गार्डनमुळे पर्यटक वाढायला लागलं, मग जेवणांची कॅन्टीनची व्यवस्था केल्या आणि हळूहळू एक व्यवस्था केल्यात। मग मला वाटलं एवढं सुंदर नैसर्गिक हे स्थान आहे, एवढं डॅम आहे, ह्या डॅममध्ये एक चांगली बोटिंग सर्व्हिसेस चालू करायची आणि मग इथला जो निसर्ग आहे ह्या बोटिंग सर्व्हिसेसच्या म्हणजे डॅमचा जो निसर्ग आहे असा त्याचा फील होतो डल झीलसारखं। आणि मला वाटलं की डल झीलपेक्षा तर आम्ही बेस्ट आहोत, फक्त गरमी आम्ही आमच्या नवेगाव बांधची देऊ, पण आनंद डल झीलचा देऊ असं मला वाटलं। आणि त्यामुळे ह्या संकल्पनेची म्हणजे शिकारा बोट, पायडल्स पण बोट खूप सुंदर पायडल बोट्स आणल्या आहेत तिथं। त्याच्यामध्ये मोटार बोट्स ह्या विविध प्रकारच्या बोट सर्व्हिसेस आम्ही इथं प्रोव्हाइड करणार आहोत टुरिझमला आणि खूप सारा आनंद ह्या टुरिस्टना देणार आहोत ह्या पॉईंटला। डिझेल विरहित बोट आपण या ठिकाणी वापरता, काय नेमकं त्यामध्ये? इथं पोल्युशन महत्त्वाचं म्हणजे आम्ही पोल्युशनवर खूप जास्ती कंट्रोल करतो आहे। म्हणजे आपल्या याच्यामध्ये पोल्युशन हा नको, म्हणजे इथं प्लॅस्टिक नको, इथं मासोळ्यांना त्रास नको, पक्ष्यांना त्रास नको, ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही बघतो आहे। इथं साऊंड प्रूफ आणि पोल्युशन प्रूफ बोट्सचा आम्ही वापर करणार आहोत मॅक्झिमम। आता ही जी शिकारा बोट आहे ही इलेक्ट्रिकलवर चालणारी बोट आहे, इथं साऊंड पण नाही आहे, फक्त बोटिंगचा आनंद आहे। त्याचप्रमाणे एक मोटार बोट आहे, ती पण आमच्याकडे सुजुकी कंपनीची आम्ही मोटार यूज करतो, ते पण पेट्रोलवर असतो, तिथं ऑइल वगैरेचा कुठंच वापर नसतो, त्यामुळे पोल्युशनचा विषयच नाही। इंटरनॅशनल स्टँडर्डच्या मोटार आम्ही वापरतो आहे, त्यामुळे ह्या बोट पण एकदम स्टँडर्ड लेवलचे आहेत। निश्चितच आज नवेगाव बांध या ठिकाणी नौकानहांचा या ठिकाणी लोकार्पण झालेला आहे। माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब यांच्या हस्ते झालेला आहे आणि निश्चितच मला वाटते नवेगाव बांधचं प्रचंड मोठं पोटेन्शियल या ठिकाणी आहे। अत्यंत सुंदर पद्धतीनं या ठिकाणी नौकानयन होणार आहे आणि या ठिकाणी पर्यावरण सदृश्य सगळ्या इलेक्ट्रिक बोटिंग्स वगैरे असतील, त्याच्यामुळे नक्कीच या भागाचा विकास होईल। रिसॉर्ट अत्यंत सुंदर पद्धतीनं होत आहे, त्याचबरोबर आता या ठिकाणी अजून 50 कोटी रुपये खर्च करून संपूर्ण नवेगाव बांध क्षेत्राचा विकास करण्याच्या आणि अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आता पुढचा प्रोजेक्ट पण सुरू होणार आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी अनेक लोकांना रोजगाराच्या प्रचंड मोठ्या संधी या ठिकाणी निर्माण होतील आणि आज या ठिकाणी नौकानयनचं पण या ठिकाणी लोकार्पण करत असताना या सगळ्या गोष्टी नवेगाव बांधचा या देशाच्या नकाशावर कशा पद्धतीनं नाव येणार आहे यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात, माननीय पर्यटन मंत्री महोदयांच्या नेतृत्वात, आदरणीय प्रफुल्लभाई पटेल या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी काम करत आहे। नागरिकांना दलझीलचा आनंद आता नवेगावांच्या लेकमध्ये घ्यायला या ठिकाणी मिळणार आहे। त्याचसोबतच इतर बोटी देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। एस्क्रे इन्फ्रा, पाटबंधारे विभाग आणि ग्रीन पार्कचे संचालक सुनील तरोणे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। हरीश मोडकरे, LS मराठी, गोंदिया।